गणेशाय नमः. फाल्गुन मास कथा शृंखलेत भगवान शिव व देवी सती यांच्या पौराणिक कथांचे श्रवण आपण करत आहोत. भगवान शिव हे आशुतोष आहेत. ते आपल्या भक्तांच्या हृदयातील निर्मलता पाहतात, त्याची गंभीरता ओळखतात आणि मनातील निश्चल भाव जाणतात. शुद्ध मनाने व शुद्ध भावनेने जे भक्त त्यांची पूजा आराधना व अर्चना करतात त्यांच्यावर ते शीघ्र प्रसन्न होतात. म्हणूनच त्यांना आशुतोष म्हटले जाते. भगवान आशुतोषांना प्रसन्न करणारे महान व्रत महाशिवरात्री आता काहीच दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्याच निमित्ताने फाल्गुन मासाच्या या पावन प्रातःकाळी आपण भगवान शिवांशी संबंधित या सुंदर पौराणिक कथांचे श्रवण करत आहोत. या कथारूपी अमृतबिंदूच्या सिंचनाने आपली भक्ती अधिक पोषित होत आहे. ह्याच उद्देशाने फाल्गुन मासाची ही कथा शृंखला आपण दररोज प्रातःकाळी ऐकत आहोत. चला तर मग या कथा यात्रेला पुढे नेऊया आणि आजची फाल्गुन मास कथा श्रवण करूया. ऋषी लोमेश कथा सांगू लागले. दाक्षायणी सती त्या स्थळी पोहोचल्या जिथे महान तेजस्वी यज्ञ चालू होता. नाना प्रकारच्या अद्भुत व कौतुकास्पद दृश्यांनी भरलेल्या आपल्या पित्याच्या त्या राजवाड्याकडे पाहून सती देवी दाराशीच थांबल्या. परम सौभाग्यशाली नंदीच्या पाठीवरून उतरून त्यांनी चौकडे दृष्टिक्षेप टाकला. त्यांनी आपल्या माता पित्यांना, आप्तस्वकीयांना व बंधुजनांना पाहिले. माता पित्यांना मस्तक झुकून प्रणाम करत त्या अत्यंत आनंदित झाल्या. त्यानंतर आपल्या मनातील भाव व्यक्त करत त्या म्हणाल्या, हे पिताजी, ज्यांच्या स्पर्शाने संपूर्ण चराचर विश्व पवित्र होते त्या परम कल्याणमय भगवान शंकरांना आपण या यज्ञासाठी का बोलावले नाही? यानंतर त्यांनी ऋषींना उद्देशून म्हटले, हे प्रभू मुनी, आपण भगवान शिवांना ओळखत नाहीत का? हे महाऋषी कश्यप, आपणही महादेवांच्या महिमेपासून अपरिचित आहात काय? अत्री, वशिष्ठ व कण्व मुनींनो, आपण महेश्वरांची महिमा जाणत नाही काय? हे देवराज इंद्रा, यावेळी तुमचे कर्तव्य काय आहे? हे ब्रह्मदेवा, आपल्यालाही महादेवांच्या पराक्रमाचे ज्ञान नाही काय? हे भगवान विष्णू, आपण तर परमेश्वर महादेवांना पूर्णपणे ओळखता. सतीचे हे शब्द ऐकून दक्ष प्रजापती अत्यंत क्रोधित झाले. ते म्हणाले, हे भद्रे, एवढे बोलून काय साध्य होणार? या ठिकाणी तुझी काहीही गरज नाही. थांब किंवा निघून जा. तू इथे का आली आहेस? तुझा पती शिव हा अमंगलाचा मूर्तिमंत अवतार आहे. तो कुलीन नाही. देवतांनीही त्याला बहिष्कृत केले आहे. तो भूत प्रेत पिशाचांचा अधिपती आहे. म्हणूनच त्याला या यज्ञासाठी आमंत्रित केलेले नाही. वडिलांना शिवनिंदेत मग्न पाहून विश्ववंदिता सती देवी प्रचंड क्रोधाने भरून गेल्या. त्या मनात विचार करू लागल्या, जो महादेवाची निंदा करतो आणि जो ती निंदा शांतपणे ऐकून घेतो ते दोघेही नरकात जातात आणि जोपर्यंत सूर्य चंद्र अस्तित्वात आहे तोपर्यंत त्या नरकातच राहतात. म्हणून आता मी हे शरीर त्याग करेन, अग्नीत प्रवेश करेन. असा विचार करून सती देवींनी शिवरुद्र इत्यादी नावाचे उच्चारण केले आणि यज्ञाग्नीत प्रवेश केला. हे दृश्य पाहताच त्यांच्या सोबत आलेले सर्व शिवगण आक्रोश करू लागले. इंद्र, ऋषी, मृदुगण, विश्वदेव, अश्विनी कुमार व सर्व लोकपाल स्तब्ध झाले. यज्ञात सहभागी झालेले सर्व ऋषी मुनी भयभीत झाले. त्याच वेळी महात्मा नारद मुनी भगवान महादेवाकडे गेले आणि दक्षाने केलेल्या सर्व कृत्याची माहिती दिली. हे ऐकताच भयंकर पराक्रमधारी परम क्रोधी जगदीश्वर भगवान रुद्र अत्यंत संतप्त झाले. लोकसंहारक रुद्रांनी आपल्या जटा उपटून पर्वत शिखरावर जोरात आपटल्या. त्या जटातून महायशस्वी वीरभद्र प्रकट झाले आणि कोट्यावधी भूतांनी वेढलेली कालिका देवी ही प्रकट झाली. भगवान रुद्राच्या क्रोध व निश्वासातून शेकडो प्रकारचे ज्वर व 13 प्रकारचे संधिपात रोग उत्पन्न झाले. वीरभद्रांनी नम्रतेने विनंती केली, हे प्रभू, आज्ञा द्यावी, या देवांचे काय करावे? तेव्हा भगवान रुद्र म्हणाले, हे महाभाऊ वीरभद्रा, त्वरित जा आणि दक्षाच्या यज्ञाचा संपूर्ण नाश करून ये. भगवान शूलपाणी महादेवाची आज्ञा शिरोधार्य मानून महातेजस्वी वीरभद्र भूतगणांसह दक्षाच्या यज्ञाकडे निघाले. त्यांच्या सोबत कालिका देवीही होत्या. त्याच वेळी दक्षाच्या यज्ञस्थळी भयंकर अपशकुन दिसू लागले. धूळकणांनी भरलेली कोरडी वारे वाहू लागली. मेघ रक्तवृष्टी करू लागले. सर्व दिशांना अंधार पसरला. पृथ्वीवर हजारो उल्का कोसळू लागल्या. हे सर्व अनिष्ट सूचक दृश्य पाहून दक्ष भयभीत झाला. तो भगवान विष्णूच्या शरण गेला आणि विनवू लागला, हे महाविष्णू, आपण आमचे परमगुरु आहात, रक्षा करा, रक्षा करा. हे सूर्यश्रेष्ठा, आपणच यज्ञ स्वरूप आहात.
या महान भयातून मला मुक्त करा. तेव्हा भगवान मधुसूदन म्हणाले, हे ब्राह्मणा, तुझी रक्षा करणे माझे कर्तव्य आहे, परंतु धर्म जाणूनही तू महेश्वरांची अवहेलना केलीस. त्यांच्या अवज्ञेमुळे तुझे सर्व कर्म निष्फळ झाले आहे. जिथे अपूज्यांचे पूजन होते आणि पूजनीयांचा अपमान होतो तिथे 3 संकटे येतात: दुर्भिक्ष, मृत्यू आणि भय. म्हणून सर्व प्रकारचे प्रयत्न करून भगवान शंकरांना प्रसन्न कर. त्यांच्या अपमानामुळेच हे महान भय उत्पन्न झाले आहे. आता आम्ही सर्व मिळूनही याचे निवारण करू शकत नाही. हे सर्व तुझ्या दुर्नीतीचे फल आहे. हे ऐकून दक्ष अत्यंत चिंताग्रस्त झाला. तेवढ्यातच आपल्या सैन्यासह महातेजस्वी वीरभद्र तेथे पोहोचले. त्यांच्यासोबत काली, कात्यायनी, ईशानी, चामुंडा, मर्दिनी, भद्रकाली, भद्रा, स्वरिता व वैष्णवी अशा 9 दुर्गा आणि भूतांचा प्रचंड समुदाय होता. शाकिनी, डाकिनी, प्रमद, दुह्यक, कुष्मांड, वटकू, ब्रह्मराक्षस, भैरव, क्षेत्रपाल, यक्ष, राक्षस, विनायक आणि 64 योगिनीचे मंडळ हे सर्व त्या तेजस्वी यज्ञ मंडपात प्रकट झाले. शिवगणांनी देवतांशी युद्ध आरंभ केले. लोकपाल व देवतांनी अस्त्रशस्त्रांनी प्रतिकार केला. भृगुमुनींनी उच्चाटन मंत्राचा प्रयोग केला. त्यामुळे काही काळ देवतांची विजय झाला. परंतु आपल्या सैन्याचा पराभव पाहून वीरभद्र प्रचंड संतप्त झाले. त्यांनी वृषभध्वज पुढे केला आणि स्वतः रणांगणात उतरले. महाबली वीरभद्रांनी तीक्ष्ण त्रिशूळ घेऊन देव, यक्ष, पिशाच, गुहेक व राक्षसांचा संहार केला. शूलप्रहाराने देवता जखमी होऊन पळून गेल्या. केवळ इंद्र व लोकपाल उरले. तेव्हा बृहस्पती म्हणाले, भगवान विष्णूने पूर्वी सांगितलेले आज सत्य ठरले आहे. ईश्वर कर्म करणाऱ्यालाच फळ देतो. अन्यन्य भक्तीने सदाशिवांना जाणता येते. यावेळी विजयाचा कोणताही उपाय नाही. हे ऐकून सर्व देवता चिंताग्रस्त झाले. यानंतर काय झाले ते आपण फाल्गुन मास कथा शृंखलेच्या पुढील भागात म्हणजे उद्या प्रातःकाळी आपल्या स्वतःच्या भक्ती विश्व या चॅनलवर ऐकूया. हर हर महादेव.